फेरीचे सामने सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरी मॅच जी मात्र सकाळ सत्रामध्ये राजापूर विभागामधील दोन नामवंत संघ, एकीकडे BCC देऊळवाडी तर दुसरीकडे श्री गुप्तादेवी क्रिकेट संघ कडूवाडी, हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात या प्रथम फेरीच्या सामन्यांमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान लेफ्ट हँडेड बॅट्समन या ठिकाणी जितेश, यावेळेचा बॉल स्विचिड, वा काय टायमिंग, आणि अक्षरशः 30 या सर्कलचं कड बेधून चेंडूला पाठवलाय. या ठिकाणी मात्र कव्हरच्या दिशेनं येतोय चौकार. येस, थँक्यू. अगदी 30 या सर्कलचा विचार केला तर ऑफसाईडचं क्षेत्र पूर्णपणे खाली प्रोटेक्शन वेधलंय. ओहो, यावेळेचा बॉल इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र लेग स्टिचच्या जास्त बाहेर जाणारा हा बॉल पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत. येस, इट इज वाईड बॉल. एक्स्ट्रा रन धावसंख्येच्या एकूण खात्यामध्ये जमा केली जाते आणि संघनायकानं महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे, ती म्हणजेच तुषार बाणी यांच्या खांद्यावरती. पहिलाच बॉल आपण डॉट पाहिला, तदनंतरच्या बॉलवरती एक सिंगल, तदनंतर एक चौकार पाहिला आणि आताचा बॉल आपण वाईड पद्धतीचा पाहतोय. यावेळेचा बॉल पुनश्च एकदा स्विच हिट, पुनश्च एकदा टायमिंग, वा क्या बात आहे, व्हेरी वेल बॅटिंग मिस्टर जितेश. अजून एक दर्जेदार येतोय या षटकामधला दुसरा चौकार. येस, थँक्यू. आता मात्र जशी जितेशची बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, फील्ड पोझिशन मध्ये देखील बदल पाहायला मिळत आहेत. जो खेळाडू मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये होता त्याला मात्र आता 30 या सर्कलच्या आतमध्ये घेतलाय आणि कव्हरचा खेळाडू आता मात्र डीप मध्ये आपण पाहतोय. इथे मात्र पुनश्च एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, अगदी बॅटवरचा तितकासा चांगला संपर्क झाला नाहीये आणि या बॉलवरती आपण जितेशच्या बॅटमधून एक सिंगल पाहतोय. चांगली बॅटिंग जितेश यांची राहिली आहे. अगदी 2 रिव्हर्स अटेम्प्ट करून 2 स्विच हिट मारून 2 चौकार त्यांनी वसूल केलेत आणि धावांना खऱ्या अर्थी मी म्हणेन चांगला आकार देण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. 11 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि आता मात्र संतोष कडू इन ऍक्शन बॅटिंग पार्क वरती आपण पाहतोय. ओहो, यावेळेचा अगदी जाग्यावरून मारण्याचा प्रयत्न झाला, अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल तुषार यांनी देखील या ठिकाणी कंबर कसले आणि हा शेवटचा बॉल आपण डॉट पद्धतीचा पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानं आपण पाहिलं तर श्री गुप्तादेवी क्रिकेट संघ कडूवाडी धावा होत आहेत बिनबाद 11 धावा. स्वागतचा भारी बायको पाहिजे नखरेवाली, मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. येस, थँक्यू डीजे. अगदी मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय मुकाबला या दोन संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थी ज्या वेळी आपण खेळ आपला आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा, इथे तुम्हाला संघर्ष हा करावा लागतो आणि या संघर्षमय मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं ना मित्रांनो की आयुष्य छान आहे थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात करी शान आहे, काट्यांवरती फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते दुनिया एक दुकान आहे, जगणंतही ते फक्त नियत आहे कारण प्रत्येक घडीला आपली परीक्षा आहे, सुखाच्या रात्री इथं कोणी झोपत नाही तर दुःखाच्या रात्री कधी झोप लागत नाही, तो अपने इस हसीन जिंदगी में कभी ना करो गंदगी और प्यार से जियो अपनी डियर जिंदगी. चला बॅक इन क्रिकेट आपण जाऊया, जिथे मात्र सांघिक दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती BCC देऊळवाडी संघाचा वंडर बॉय कौशल याला मात्र आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय, हर्षल याला गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र वेगवान पद्धतीनं हा चेंडूला हाताळलाय आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर अपील पाहायला मिळालं, हलकसं अपील. ज्या अपीलमध्ये आपण पाहिलं तर उत्साह थोडासा जास्त, आत्मविश्वास तेवढासा नव्हता. पंचाने देखील अपील फेटाळलंय आणि महत्वाचं म्हणजेच डॉट बॉल येतोय. ज्यावेळी कमी षटकांच्या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये चालू असतात, अगदी गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेटपेक्षा डॉट बॉल ही अतिशय महत्वाची गोष्ट समजली जाते. यावेळेचा बॉल काय जितेशनं अगदी कलात्मकरित्या खेळून काढलाय, मात्र यावेळेस मात्र पॉवर प्लेचं बंधन नसेल, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. भाई पीछे देखो
मैदानाच्या आतमध्ये थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा नव्याने जोडल्या जात आहेत. जितेश कडू चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतायत. कलात्मकता त्यांच्याकडे आहे, अगदी कौशल्य देखील चांगल्या पद्धतीचं. यावेळेस पुनश्च एकदा स्विची टायमिंग झालंय का? हो, टायमिंग देखील झालंय. चेंडूचा पाठलाग केला जातोय, मात्र डीप मध्ये प्रयत्न यावेळेस मात्र अधुरे ठरले आहेत आणि इथे मात्र अजून एक चांगला फटका मिस्टर जितेशच्या बॅट मधून, अजून एक दर्जेदार चौकार. उशिरा आला यू डोंट इवन लव मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर. अगदी खिलवाड केली जाते जितेशच्या माध्यमातून, कारण जिथे जिथे फिल्डर आहे त्यांच्या अगदी विरुद्ध दिशेला बॉल मारला जाता येतं. याच बॉल अगदी बॅटच्या बॉटम एज मात्र एक क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे आणि चांगलं क्रिकेट सातत्यानं जितेश यांच्या माध्यमातून मला पाहायला मिळालंय. कारण जेव्हा जेव्हा चौकार आलाय तदनंतरच्या नेक्स्ट बॉलवरती एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेशन आणि धावाला एक वेगळा आकार देण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. धावा आता मात्र वेगाने पुढे सरकतायत, धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 18 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. एकीकडे पाहिलं तर बीसीसी देऊळवाडी, तर दुसरीकडे सध्याच्या घडीला बॅटिंग करणारा संघ आहे तो म्हणजे श्री गुप्तादेवी क्रिकेट संघ कडूवाडी. त्या संघानं मात्र टॉस गमावला आणि टॉस गमावल्यानंतर सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली आहे. इथे मात्र बॅटची एज, विकेटचं पतन, पंचांचं बोट आकाशाकडे. मिस्टर संतोष बॅक टू दी डगआउट. एक नंबर तुझे कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घेते. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घेते घेते घेते. येस, थँक्यू. अगदी हर्षल यांनी इथे मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. कॅप्टन संतोष यांना मात्र माघारी धाडलंय. नवा बॅटर क्रमांक 3 वरती आपण दीपक यांना पाहतोय. नेक्स्ट बॉल, यावेळेचा बॉल अगदी हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. अगदी गलीमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल आणि चांगलं षटक यावेळेस मात्र हाताळलंय हर्षल यांनी. एक विकेट देखील त्या ओव्हरमध्ये त्यांनी मिळवलाय आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कडूवाडी संघाची धावसंख्या एका गाडीच्या मोबदल्यात धावा जमा होत्या त्या म्हणजेच 19. धावा धावफलकावरती जमा झाल्या आहेत. आता मात्र शेवटचं षटक आणि किती धावा केल्या जातील, किती धावांचं आव्हान दिलं जातील हे देखील आपण पाहणार आहोत. आणि जशी ही इनिंग संपेल, साई 11 बाणेवाडी कुंभवडे त्यांच्या विपक्षात श्री आई भराडीन देवी भराडेवाडी, 2 संघांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. नोंद घ्यायची आहे. ब गटामधून नेक्स्ट मॅच साई 11 बाणेवाडी कुंभवडे आणि श्री आई भराडीन देवी भराडीवाडी या 2 संघांदरम्यान नेक्स्ट मॅच खेळवली जाईल. टॉस साठी आपण इनिंग्स ब्रेक मध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आपण पाहतोय श्री नवलादेवी चषक 2026 या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय शिवाजीदादा पालेकर, एक राजापूर विभागामधील नामवंत आणि क्रिकेटच्या पटलावरचं एक अप्रतिम नाम. अगदी सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं या मुंबई विभागामध्ये पाहत असतोय आणि सध्याच्या घडीला सिरगावच्या माध्यमातून मैदानावरती एक भव्य दिव्य ओरम स्पर्धा ची मात्र आपल्या सर्वांच्या भेटीला आहे. दरम्यान तिसऱ्या षटकाला यावेळी सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती आता दीपेश दाखल झालेत आणि पहिलाच बॉल आपण पाहिलं तर भन्नाट वेगानं टाकला. वेगाला पूर्णपणे बीट झालेत बॅटर दीपक आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. सध्याच्या घडीला दीपक यांना एक काम करावं लागेल की जितेश यांना जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण सातत्याने जितेश यांची जी बॅटिंग राहिली आहे ती कमालीची बॅटिंग आली. यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर कार्पेटच्या साह्याने चेंडूला वळवलाय. लॉंगॉन मध्ये त्या ठिकाणी सूरज आहेत आणि या बॉलवरती देखील एक सिंगल पाहायला मिळते. आमचे समालोचक दादा सन्माननीय
नरेंद्रजी कामतेकर त्यांचा स्वतःचा संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यामुळे आता मात्र मैदानाच्या अगदी जवळ उभे राहून या मॅचचा आनंद घेत असताना आपण त्यांना देखील पाहतोय. अगदी त्यांच्या जोडीला आपण त्यांचे मित्र ज्याच्या माध्यमातून शिवाजीदादा पालेकर हे देखील आपण ऑनस्क्रीन पाहतोय. असं अगदी म्हणतात ना की श्रीकृष्णाला जसा सुदामा मिळाला, शिवबाला जसा ताना मिळाला, तसं आमच्या नरेंद्र दादांना आमचा शिवाजी दादा मिळाला. ही जोडी काहीशी वेगळी आहे, या जोडीचं प्रेम काहीसं वेगळं आहे. अगदी ज्यावेळी शरीराचं दुखणं असतं, ज्यावेळी आपण पॅरासिटामॉल घेतो, मात्र मैत्रीच्या या दुनियेमध्ये एखादा चांगला मित्र हा देखील पॅरासिटामॉलचं काम करत असतो. ही मैत्रीची अनोखी व्याख्या आहे. दरम्यान दीपेश मार्गस्थ होतोय. यावेळेस जितेशचा हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. प्रथमेश चांगलं गॅदर केलाय, विकेटचं पतन. मिस्टर जितेश या टीम बाद होत आहेत. येस, थँक्यू. चांगली गोलंदाजी दीपेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. 2 विकेट्स या ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात. कमबॅक केलंय, कारण नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल झालेत. धावांचा विचार केला तर 20 धावा ऑनबोर्ड जमा झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना गुप्तादेवी क्रिकेट संघ कडूवाडी संघाच्या पुन्हा एकदा दीपेश मार्गस्थ होत आहेत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार जरूर केलाय. डीप मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. या बॉलवरती 1 धाव कंप्लीट केले. वेगानं दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि बघता बघता 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट या 2 संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. अगदी असं म्हटलं जातं ना की क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो, मात्र क्षमतेपेक्षा जास्त धावायचं झालं तरी सुद्धा जो दम लागतो तो दम या दोन्ही बॅटरने मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलाय. 2 धावा आपण या बॉलवरती आपण पाहिल्या. धावांचा विचार केला तर 22 धावा ऑनबोर्ड जमा झाल्यात. फुलटॉस त्याला मात्र वळवलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. इथे मात्र प्रोटेक्शन देण्याच्या नादामध्ये, कॅच घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. या इनिंग मध्ये अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. सुरुवातीला आपण दीपेश ची बॅटिंग जरूर चांगल्या पद्धतीची पाहिली आहे, मात्र सध्याच्या घडीला आकाश चांगलं या ठिकाणी फिनिश करत असताना आपण पाहतोय. यानंतर नेक्स्ट मॅच साई 11 बाणेवाडी कुंभवडे आणि श्री आई भराडीन देवी भराडेवाडी या 2 संघांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. हा बॉल चांगल्या पद्धतीचा आहे. अगदी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र बॅट पासून थोडासा दूर आणि डॉट बॉल येतो. इनिंग संपतीये आणि मर्यादित 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना 2 विकेटच्या मोबदल्यात कडूवाडी संघाच्या धावा जमा झाल्या, त्या म्हणजे 26 आणि 27 धावांचं लक्ष्य हे पार करावं लागणार आहे बीसीसी देऊळवाडी संघाला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे ह्या 27 धावा मर्यादित 18 बॉल मध्ये म्हणजेच 3 ओव्हर मध्ये त्या ठिकाणी कंप्लीट करणं अनिवार्य असेल. चला श्री गुप्तादेवी क्रिकेट संघ आपण अगदी कमी वेळामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय, जिथे मात्र साई 11 बाणेवाडी कुंभवडे आणि श्री आई भराडीन देवी भराडेवाडी संघनायक त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. हॅलो, येस, थँक्यू. चला साई 11 बाणेवाडी कुंभवडे आणि श्री आई भराडीन देवी भराडेवाडी बोथ कॅप्टन चला या लगेच टॉस मध्ये या. चला मित्रांनो, इनिंग्स ब्रेक झाल्या. आपण कमी वेळामध्ये टॉस साठी या. आज दिवसभरामध्ये आपल्याला 20 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत, त्यामुळे अगदी प्रत्येक इनिंग ही कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करणं अनिवार्य असेल.
अगदी कमी वेळामध्ये टॉससाठी येणं, फील्ड पोझिशनमध्ये अगदी कमी वेळेमध्ये बदल करणं, नवा बॅटर अगदी कमी वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाठवणं, या गोष्टींचं देखील भान राखणं तुम्हाला तितकंच आवश्यक असेल. चला मी विनंती करतो आमचे सन्माननीय शिवाजी दादा पालेकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. दोन संघातील संघनायक एकीकडे पाहिलं तर साई 11 बाणेवाडी कुंभवडे आणि श्री आई भराडीन देवी भराडेवाडी. चला कॅमेरामॅन दादा, ही गोड क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्याच्या आतमध्ये आपण कैद करावीत. टॉस केला जातोय, कोणाचा कॉल असेल? हेड असा कॉल आहे, भराडेवाडी संघाचा कॉल आहे आणि टेल आलाय. त्यामुळे साई 11 बाणेवाडी कुंभवडे हा संघ या ठिकाणी टॉस जिंकतोय. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा मानस असणार आहे? कमीत कमी 30 धावांपर्यंत आम्ही रोखू, कारण आमच्याकडे बॉलिंग लाईनअप खूप सुंदर आहे आणि त्यांच्याकडे बॅटिंग, पण आम्ही 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि ज्यावेळी ह्या मॅचची आम्ही अनाउन्समेंट केली, अनेक प्रेक्षक वर्गांचं असं मत आहे की ही मॅच जबरदस्त होईल, यात मात्र कुठली शंका नाहीये. आणि एकंदरीत हे आयोजन आणि सन्माननीय शिवाजी पालेकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगाल? शिवाजी दादा जी स्पर्धा भरवतो ती खूप सुंदर असतं त्याचं आयोजन, कारण लास्ट वर्षी पण आपण इथे खेळलोय आणि त्याचं आयोजनही खूप सुंदर असतं. त्यामुळे शिवाजी दादाला माझ्या मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दुसरीकडे आपण पाहिलं तर भराडेवाडी क्रिकेट संघ प्रथमतः टॉस गमावलाय, बॅटिंग करावी लागणार आहे. किती धावा जास्तीत जास्त या 3 ओव्हरमध्ये तुमच्याकडून जमा केल्या जातील? आमच्या संघाकडून जास्तीत जास्त जेवढे स्कोअर बनवायचा प्रयत्न करू आम्ही. जास्तीत जास्त रन आमच्याकडे बॅटिंग साईड थोडी आहे, परंतु त्याच्यातूनच जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि बॉलिंग साईड पण आहे. असा कुठला बॅट्समन आहे किंवा कुठला फलंदाज आहे की तुमच्या आज त्याच्याकडून जास्त अपेक्षा असतील, कारण त्याचं इथं मैदानाच्या आतमध्ये चालणं हे संघासाठी खूप महत्वाचं असेल? संदीप कनेरे हा जर आमचा एकमेव असा उपमेय आहे की तो एक हाती सामना जिंकवू शकतो आणि जास्तीत जास्त तो स्कोअर खेचू शकतो, अशी इच्छा आहे. धन्यवाद. आपण दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि सरळ जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. छनछननन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखननन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. येस, थँक्यू. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती तुषार याची विकेट मिळवली आहे आणि खूप मोठा झटका मी म्हणेन, कारण तुषार या संघाचा एक बॅकबोन आहे, एक महत्वाचा आधारस्तंभ, आणि त्याला मात्र बाद केलाय. इथून मात्र कडूवाडी संघ पुढील खेळ कशा प्रकारे करेल याच्याकडे नजरा असतील. गोलंदाजी मार्क वरती ज्यानं चांगली बॅटिंग केली आणि सध्याच्या घडीला चांगली बॉलिंग करतोय मिस्टर जितेश. नेक्स्ट बॉल, इथे मात्र रिव्हर्स स्विच हिट केलाय, टायमिंग प्रॉपर, आउटफील्ड फास्ट, चेंडू निघून जाईल, सीमारेषा पार, येतोय चौकार. घालून आले ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. येस, थँक्यू. अगदी पहिल्याच बॉलवरती विकेट आली. तदनंतर मात्र नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण महेश यांना पाहतोय आणि महेशने अगदी पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केले, चौकार मारून यावेळेस मात्र धावसंख्येचा श्रीगणेशा देखील केलाय. 27 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करायचंय. मित्रांनो, तुम्हाला या स्पर्धेमध्ये चेसिंग कंपल्सरी असेल याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा जितेश मार्गस्थ होत आहेत ओव्हर द विकेटनं. ओहो, यावेळेचा बॉल चांगल्या पद्धतीने आहे, कव्हरला यावेळेस मात्र क्लिअर केलाय, थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे.
दरम्यानच्या कालावधीमध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड केला जातोय या बॉलवरती आपण देखील 2 धावा नव्याने जोडताना पाहतोय. सुरुवातीच्या 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 27 धावांचा टप्पा पार करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती एक दर्जेदार बॅटर तुषार बाणे याची मात्र विकेट आपण जाताना पाहिली आहे. तदनंतर मात्र चौकार आणि आताच्या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल अगदी शॉर्टम पूल केलाय. लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी मिड ऑन मध्ये त्या ठिकाणी चेंडूला अडवला जातोय. या बॉलवरती देखील एक सिंगल पाहायला मिळतीये आणि यानंतर मिस्टर डिफेंडेबल मिस्टर ऍडजस्टेबल ज्याचं म्हणून नाव लौकिक आहे असा बॅटर प्रथमेश बाणे यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी 27 धावा मैदानाच्या आतमध्ये पार करायच्या असतील तर प्रथमेश बाणे याचं मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे. कारण या खेळाडूला खेळाला पुढे नेता येतो. हा खेळाडू क्रिकेट चांगल्या पद्धतीनं जातो. परिस्थितीनुसार खेळ कसा करावा या खेळाडूनं अनेकदा स्वतःला दाखवून दिलंय. त्यामुळे या मॅच मध्ये त्याच्याकडे देखील नजरा असतील. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं त्याला मात्र ऑन साईडला वळवलाय. अगदी डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे आणि या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर 2 धावा नव्याने जोडल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक देखील आकार घेते. धावा जाऊन पोहोचताय त्या म्हणजेच 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आपण पाहिलं तर जितेश कडू मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. पॉवर पेचं आणि अतिशय महत्वाचं असं षटक त्याच्या खांद्यावरती कर्णधारांनी सोपवलंय. इथे मात्र गती परिवर्तन चेंज ऑफ पेस अगदी थोडासा कमी गतीने हा बॉलला हाताळलाय. त्यामुळे अगदी रीड करण्यामध्ये थोडासा अपयशी ठरलाय प्रथमेश. आणि या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर एक क्विक सिंगल पाहायला मिळतीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर आपण पाहिलं तर बीसीसी देऊळवाडी 1 बाद धावा जमा होत्या त्या म्हणजेच 10. करते हो हरणीचा डौल तिच्या चालीत हो लाखात साज तिचा न्याराच हो कामिनी मोहिनी साजणी ना. संघ हा प्रथम बॅटिंग करताना आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. ती देखील दर्जेदार मॅच अगदी कमी वेळामध्ये तुमच्या भेटीला येते. सध्या जाऊया ह्या मॅचच्या दिशेने जिथे मात्र आता समीकरण असं आहे की 12 बॉल मध्ये 17 धावा या ठिकाणी बीसीसी देऊळवाडी संघाला कंप्लीट करायचे आहेत. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर गुप्तादेवी क्रिकेट संघ कडूवाडीला या 12 बॉल मध्ये 17 धावा डिफेंड करायच्या आहेत. सध्याच्या घडीला मॅच अगदी दोलायमान अवस्थेमध्ये आहे. अगदी विन प्रेडिक्शनचा विचार केला तर 50-50 चान्सेस बोथ द टीम. आणि इथून मात्र कशा पद्धतीने खेळ होईल हे देखील आपण पाहणार आहोत. सांघिक दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप दाखल होत आहेत राऊंड विकेटनं. हा बॉल अगदी इथे मात्र थोडंसं फंबलिंग थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाले. ड्रीप मध्ये त्या ठिकाणी खूप मोठं अंतर लॉंग ऑफच्या खेळाडून कंप्लीट केलं. त्यानंतर मात्र स्वीपर कव्हरला त्या ठिकाणी चेंडूला अडवला जातोय. या बॉलवरती आपण 2 धावा नव्याने जोडताना पाहिल्यात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रदीप यांचा राऊंड विकेटनं. ओ हो हा बॉल अगदी जसा टप्पा पडला अगदी टिपिकल लेफ्ट हँड गोलंदाज त्याचा मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूनं या बॉलला वळताना देखील पाहिलाय आणि डॉट बॉल येतोय. सध्याच्या घडीला आपण गुप्तादेवी कडूवाडी संघाचा विचार केला तर प्रत्येक डॉट बॉल हा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. कारण डॉट बॉल येणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र अजून एक दर्जेदार बॉल डिलिव्हर्ड होताना पाहायला. अगदी काय लेफ्ट हँडेड गोलंदाजी मैदानाच्या हातमध्ये केली जाते. बॉलर प्रदीप यांच्या माध्यमातून अजून एक डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्याच बॉलवरती आपण 2 धावा पाहिल्या. तदनंतर मात्र 2 सलगचे डॉट बॉल आले आहेत. आकू टॅप्याचा बॉल त्याला मात्र शपल होऊन हलक्यात ड्राईव्ह केला. डीप मध्ये प्रोटेक्शन पुन्हा एकदा पाहायला चांगल्या पद्धतीचं मिळतंय. या बॉलवरती देखील एक सिंगल पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. धावांचा विचार केला तर
13 धावा या ऑनबोर्ड जमावत आहेत. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 14 धाव्यांची गरज आहे. या ओव्हरमध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ कंप्लीट होणं बाकी आहे. त्यामुळे 8 बॉल आणि 14 धाव्यांची गरज सध्याचं 2 बॉलचं समीकरण आपण या मॅच मध्ये पाहतो बाकी आहे. त्यामुळे 8 बॉल हे 2 बॉल अतिशय निर्णायक पद्धतीचे असतील. या 2 बॉलवरती जर एखादा मोठा चांगला फटका आला तर मात्र बीसीसी देऊळवाडी संघ देखील या मॅच मध्ये अगदी जवळ येताना पाहायला मिळेल. मात्र हे 2 बॉल जर चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड झाले तर मात्र फिल्डिंग करणारा म्हणजे श्री गुप्तादेवी क्रिकेट संघ कडूवाडी हा संघ या मॅच मध्ये थोडासा वरचढ पाहायला मिळेल. मात्र जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाहीये तोपर्यंत आपण कुठलाही निकाल कुठलाही निर्णय सांगू शकत नाहीये. मात्र समालोचन कक्षामधून ज्याही आपण मॅच बघतो ना प्रत्येक मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत रंगावी हीच आपण या ठिकाणी अपेक्षा करत असतोय. पुनश्च एकदा प्रदीप मार्गस होत आहे समोर. आता मात्र महेश यांचं आव्हान असेल. हा बॉल मात्र पुन्हा टाकावा लागणार आहे. हा बॉल अगदी थोडासा स्क्वेअर अगदी ऑफस्टिकच्या जास्त बाहेर जाणारा हा बॉल. पंच आमच्याकडे बोलतायत की येस इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन धावसंख्येच्या एकूण खात्यामध्ये जमा होतीये. यावरती मात्र काम करावं लागणार आहे तुम्हाला. इथे वाईड नो हे जे अतिरिक्त बॉल फेकले जातील त्याच्यावरती कुठेतरी तुम्हाला काम करणं गरजेचं असेल. कारण तुमच्याकडे धावा तितक्याशा जास्त नाही आहेत. लो स्कोरिंग मॅच ही आपल्याला पाहायला मिळतीये. प्रदीपचा हा बॉल इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. 2 धावा जरूर कंप्लीट केला जातील. अगदी इनफिल्डच्या आतमध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाहीये. अगदी आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू आपण डीप मध्ये पाहतोय. त्यामुळे या बॉलवरती 2 धावा जोडताना आपण प्रदीप यांना पाहिल्यात. प्रदीप यांचा इनफिल्डच्या आतमध्ये त्या गोलंदाजीचा आपण डान्स पाहिला तर वेगवान गोलंदाजी तर मात्र चेंडूला बाहेरच्या बाजूने वळवण्याची त्यांची अनोखी दाटणी ही देखील एक खास वैशिष्ट्य आतापर्यंत त्यांची पाहायला मिळाली आहेत. मोठा फटका मारण्याची संधी दिली नाहीये आणि एक वाईड देखील या ओव्हरमध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाला आहे. या ओव्हरचा हा शेवटचा बॉल त्याला मात्र हलक्यात ड्राईव्ह केलाय. धावबाची संधी इथे मात्र प्रदीप यांच्याकडून थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालंय. कदाचित इथे व्यवस्थित कॅरी झालं असतं तर मात्र महेश यांना परतावं लागलं असतं. मात्र या शेवटच्या बॉलवरती एक सिंगल येते आणि ओव्हर देखील या ठिकाणी शेवटचा बॉल त्याला मात्र आणि 2 हलक्यात षटकांच्या ड्राईव्ह संधीनंतर केलाय. धावबाची धावांचा विचार केला तर संधी बीसीसी देऊळवाडी एकाकडेच्या मोबदल्यात 17 धावा. शेवटचं षटक शेवटची ओव्हर 6 बॉल आणि 10 धाव्यांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग इट इज अ रूल ऑफ द टुर्नामेंट. त्यामुळे या 10 धावा कंपल्सरी चेस तुम्हाला कराव्या लागतील. 6 बॉल मध्ये 10 धावा करायच्या. एकीकडे आपण पाहिलं तर श्री गुप्तादेवी क्रिकेट संघ कडूवाडी कडवं आव्हान देतोय बॅटिंग करणाऱ्या म्हणजेच बीसीसी देऊळवाडी क्रिकेट संघाला. 6 मध्ये 10 डिफेंड केल्या जातील का आणि एक मी म्हणेन युवा गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. नाव आहे यश. यश आपल्या संघाला यश मिळवून देणार का हे देखील हे 6 बॉल सांगून जातील. अगदी युवा गोलंदाज आहे. कर्णधार संतोष कडू यांनी त्याच्यावरती विश्वास सोपवलाय आणि खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जर भविष्यातली चांगली पिढी तुम्हाला जर क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्या वाढीसाठी तुमच्या गावासाठी तयार करायची असेल तर त्यांच्यावरती त्यांच्या खांद्यावरती अशा प्रकारची जबाबदारी अगदी तुम्हाला देणं देखील तितकंच गरजेचं असतं. पाहूया यश या जबाबदारीचं पालन कशा प्रकारे करतोय. 6 मध्ये 10 करायचे आहेत की 6 मध्ये 10 डिफेंड केले जातील चित्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान बॅटिंग मार्क होती महेश. आकुल टप्प्याचा बॉल त्याला अगदी बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू चाललाय पॉइंट रिझर्व मध्ये. बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता इथे मात्र थोडेसे दूर राहिले तर मिस्टर महेश परतावं लागतंय. धावबाच्या स्वरूपात गडी बाद होत आहेत. येते विकेट. माझ्या मनानं भरली हार्टबीट वाढवते ही चक्री नखऱ्याची तोर माझे काळजान उतरली फिदा मी झालं तिच्या रूपावरी गोरी गोरी बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता इथे मात्र माझ्या प्रेमानं खोटपणा नाही गो माझ्या प्रेमानं खोटपणा नाही गो माझे काळजाचं येस थँक्यू डीजे. महेश बाद होत आहेत. खरं तर या बॉलवरती 2 रन्स येणं गरजेचं होतं कारण जर त्याला क्रिकेटमध्ये किंमत नाहीये.
पहिला रन थोडासा स्लो घेतला महेश यांनी. अगदी नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रथमेश तोपर्यंत कदाचित तिसरी धाव देखील घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता. मात्र महेश यांचं थोडंसं रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं ताळमेळ चुकला. ते मात्र त्यांना परतावं लागतं. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झालाय आणि 5 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. हो हा बॉल माणसांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी मी म्हणे शॉर्ट सिलेक्शन चांगल्या पद्धतीनं मनामध्ये बनवलं होतं कारण डीप मध्ये protection या ठिकाणी नाहीये. जर कनेक्ट झाला असता तर या बॉलवरती जरूर धावा पाहायला मिळाल्या असत्या. मात्र सध्याच्या घडीला यश याचं देखील आपण कौतुक करूया कारण दबावामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून केली जाते ती अगदी कमालीची आहे. या बॉलवरती आपण धावा निघताना पाहिल्या नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळालाय आणि आता समीकरण पुनश्च एकदा 4 बॉल आणि 9 धावांची गरज असं रंगलंय. 4 मध्ये 9 करायचे. एकीकडे पाहिलं तर सूरज बाणे, दुसरीकडे आपण पाहिलं तर प्रथमेश नॉन स्ट्राईक एंडला, तर गोलंदाजी मार्कवरती यश कडुवाडी संघाचं प्रतिनिधित्व करतोय. हा बॉल इथे मात्र कनेक्शन चांगलं झालंय क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि इथे मात्र झेल सुटलाय. हा झेल अतिशय महत्वाचा होता आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय प्रथमेश याला देखील धावबाच्या स्वरूपात परतावं लागतंय. सूरज याचा झेल जरूर सुटला मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात प्रथमेश बाद होतोय. येते विकेट. माझी बायको सांग लगीन तू करशील काय. माझी बायको तुला नवरी मी करणार हाय. माझी बायको सांग लगीन तू करशील काय. माझी बायको तुला नवरी मी करणार हाय. येस थँक्यू डीजे. प्रत्येक बॉलवरती या मॅचचं समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र आपल्याला 3 बॉलमध्ये 7 धावा चेस कराव्या लागतील बीसीसी देऊळवाडी संघाला. तर दुसरीकडे कडुवाडी संघाला या 7 धावा डिफेंड करायच्या आहे. काटेका मुकाबला मैदानाच्या आतमध्ये अगदी सकाळ सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र वा काय टायमिंग आहे. स्वीट साऊंड बॉल निघून जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. मिस्टर सूरज याच्या बॅट मधून येतोय षटकार. क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. येस थँक्यू डीजे. काय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट रंगलंय. अगदी सुरुवातीचे 3 बॉल ज्या पद्धतीनं यश याने हाताळले अगदी कमालीचे होते. अगदी 4थ्या बॉलवरती बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला दिला आणि बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला अगदी परफेक्ट कार्यक्रम केलाय बॅटर सूरज यांनी. अगदी या आधीच्या बॉलवरती स्वतःकडे स्ट्राईक का ठेवली हे अगदी षटकार मारून दाखवून दिलंय. 2 मध्ये आता 1 धावेची गरज. हा बॉल इथे मात्र इनफिल्डला क्लिअर करत असताना बॅकवर्ड पॉइंटला येतोय विजयाचा चौकार. वेल प्ले टीम बीसीसी देऊळवाडी. पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद.
श्री नरेंद्र कामतेकर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन द मॅच मिस्टर सूरज बाणे यांना आपण या मॅचचा मॅन द मॅच देतोय. खरं तर